वेलकम स्टुडंट्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्हॅल्युएशन ॲडजस्टमेंट बघणार आहोत. ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथच्या प्रॉब्लेममध्ये रिव्हॅल्युएशन ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात. रिव्हॅल्युएशनचा अर्थ असा की प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जी ओल्ड बॅलन्स शीट दिलेली असते त्यातल्या असेट्स आणि लायबिलिटीजची जी बुक व्हॅल्यू दिसते ती चेंज होते आणि हा चेंज आपल्याला बुक्समध्ये रेकॉर्ड करायचा असतो. या रिव्हॅल्युएशन ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट येतात. एक रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये दाखवला जातो आणि दुसरा बॅलन्स शीटमध्ये आपण रेकॉर्ड करतो. जेव्हा असेटची किंमत कमी होते तेव्हा त्याला आपण डेप्रिसिएशन असं म्हणतो आणि हे डेप्रिसिएशन रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलं जातं. जेव्हा असेटची किंमत वाढते तेव्हा त्याला ॲप्रिसिएशन असं म्हटलं जातं आणि ते रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलं जातं. तसंच जर लायबिलिटीजची किंमत कमी झाली तर ती रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवले जाते आणि लायबिलिटीजची किंमत वाढली तर त्यातला जो चेंज आहे तो आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवतो. एक्झाम्पल म्हणून आपण आपल्या टेक्स्टबुकमधलं एक इलस्ट्रेशन बघणार आहोत. हा एक ॲडमिशनचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स शीट दिलेली आहे आणि टर्म्स ऑफ ॲडमिशनमध्ये रिव्हॅल्युएशनच्या या ॲडजस्टमेंट आहेत ज्या मी हायलाईट केल्यात. त्या आता आपण डिस्कस करूया. ज्या असेट्स आणि लायबिलिटीजला रिव्हॅल्युएशनचे ॲडजस्टमेंट आहेत त्या पहिले आपण मार्क करून घेतो. सो इथे मी त्या हायलाईट करून घेतलेल्या आहेत. या प्रॉब्लेममध्ये बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक आणि डेटर्स या असेट्सना रिव्हॅल्युएशन ॲडजस्टमेंट आहे. लायबिलिटी कुठलीही चेंज झालेली नाही. आता हा चेंज आपण रेकॉर्ड कसा करायचा ते बघूया. पहिली ॲडजस्टमेंट आहे बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट ₹24,000. जेव्हा आपण या ॲडजस्टमेंट बघतो तेव्हा त्याच्या वर्डिंगकडे नीट लक्ष द्यायचं आहे. इथे जेव्हा म्हणलेलं आहे की बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट, याचा अर्थ बॅलन्स शीटमध्ये बिल्डिंगची व्हॅल्यू जी 20,000 दिसते ती आता चेंज होऊन 24,000 झालेली आहे. इथे तुम्हाला डेप्रिसिएशन किंवा ॲप्रिसिएशन न देता चेंज झाल्यानंतर त्या असेटची किंमत किती झाली आहे ते दिलेलं आहे, जे आपल्याला आउटर कॉलममध्ये लिहायचं आहे. सो बॅलन्स शीटच्या इनर कॉलममध्ये तुम्ही ही जी अमाऊंट तुम्हाला ओल्ड बॅलन्स शीटमध्ये दिसते ती पोस्ट केलेली आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये जी ही 24,000 अमाऊंट दिलेली आहे ती आपण आउटर कॉलममध्ये लिहिलेली आहे. आता या दोन व्हॅल्यूजमधला जो फरक आहे तो आपण इनर कॉलममध्ये दाखवणार आहोत. ओरिजिनल बुक व्हॅल्यूपेक्षा ॲडजस्टमेंटमधली जी किंमत आहे ती वाढलेली आहे, म्हणजेच या असेटमध्ये ॲप्रिसिएशन झालेलं आहे. सो ही जी वाढलेली किंमत आहे ती आपण इनर कॉलममध्ये ॲड ॲप्रिसिएशन म्हणून दाखवणार आहोत. इथे असेटची किंमत वाढलेली आहे म्हणून हा जो ॲडिशनल चेंज तुम्हाला इथे दिसतोय ₹4,000 तो आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचा. इथे तुम्ही लिहिणार आहात बाय बिल्डिंग अमाऊंट इज 4,000. दुसरी ॲडजस्टमेंट इथे आहे मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्यूस्ड बाय 10,000. इथे जे महत्त्वाचे वर्ड्स तुम्ही फोकस करायला पाहिजेत ते मी हायलाईट करून ठेवलेले आहेत. इथे मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्यूस्ड बाय 10% याचा अर्थ मशिनरी आणि फर्निचरची जी बुक व्हॅल्यू दिलेली आहे ती तुम्हाला 10%नी कमी करायची आहे. सो आपण मशिनरी आणि फर्निचरची जी व्हॅल्यू आहे ती इनर कॉलममध्ये लिहिली आणि त्याच्यामधनं 10% मायनस केलं. सो मशिनरीचे 10% झाले 28,000 जे आपण मायनस केलं आहे. असेटची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा आपण त्याला डेप्रिसिएशन असं म्हणतो. सो इथे आपण मशिनरी 28,000 लेस डेप्रिसिएशन 2,800 असं दाखवून ह्याची जी नेट अमाऊंट येते 25,200 ती आउटर कॉलममध्ये दाखवलेली आहे. याच पद्धतीने फर्निचर आपण इनर कॉलममध्ये लिहिलेलं आहे 1,200 आणि त्याच्यातूनही 10% म्हणजे ₹120 डेप्रिसिएशन दाखवून कमी केलेले आहेत. आउटर कॉलममध्ये नेट अमाऊंट लिहायची आहे 1080. आता ह्या दोन्हीही असेटमधनं डेप्रिसिएशन कमी झालेलं आहे, म्हणजे असेटची किंमत कमी झाली आहे, म्हणून हे जे डेप्रिसिएशन आहे हे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार आहोत.
सो इथे लिहिताना टू मशिनरी 2800, टू फर्निचर 120 हे आपण दाखवलेलं आहे. याच्यानंतरची प्रोव्हिजन आहे प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स टू बी मेड फॉर डाऊटफुल डेट्स. परत आपण डेटर्सची जी अमाऊंट आहे 36,000 ती बॅलन्स शीटमध्ये इनर कॉलममध्ये लिहिलेली आहे. याच्यावर 5% कॅल्क्युलेट केले की ते येतात 1800. ते आपल्याला डेटर्समधून मायनस करायचे आहेत. आता इथे तुम्ही डेप्रिसिएशन म्हणायचं नाही, इथे आपण लेस RDD म्हणणार आहोत. ही अमाऊंट मायनस केल्यानंतर जी नेट अमाऊंट येते ती आपण आउटर कॉलमला लिहिणार आहोत. इथे सुद्धा ॲडजस्टमेंट नंतर डेटरची व्हॅल्यू कमी झाली आहे म्हणून ही अमाऊंट जी आहे RDDची ती सुद्धा आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलेली आहे. सो महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवायची की जिथे जिथे असेटची व्हॅल्यू कमी होते म्हणजे इनर कॉलमपेक्षा आउटर कॉलममधली अमाऊंट जिथे तुम्हाला कमी झालेली दिसते अशा ठिकाणी जो चेंज आहे नेट चेंज तो आपण दाखवलेला आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि ज्या असेटमध्ये किंमत वाढलेली आहे जसं बिल्डिंग ओरिजिनली 20,000 होती, ॲडजस्टमेंट नंतर 24 झालेली आहे. स्टॉकसुद्धा आधी 16,400 होता जो नंतर 20,000 झालेला आहे. म्हणजे हे दोन्ही असेटची किंमत वाढलेली आहे आणि म्हणून जो नेट चेंज आहे जेवढी नेट इन्क्रीज झालेला आहे असेटमध्ये ते आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलेलं आहे. इथे जेव्हा तुम्ही या ॲडजस्टमेंट करता तेव्हा या शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे जिथे आपण म्हणतो असेट टू बी रिव्हॅल्यूड ॲट. ॲट हा शब्द जेव्हा येतो तेव्हा ॲडजस्टमेंट नंतर त्या असेटची किंमत किती झालेली आहे ते इथे मेन्शन केलेलं असतं. सो ही जी किंमत आहे ही आपण आउटर कॉलममध्ये लिहितो आणि त्यानंतर आपण ॲप्रिसिएशन किंवा डेप्रिसिएशन जे काय आहे ते कॅल्क्युलेट करतो कम्पेअरिंग द अमाऊंट्स ज्या आपण इनर कॉलम आणि आउटर कॉलममध्ये लिहिलेल्या आहेत. इनर कॉलमपेक्षा आउटर कॉलमची फिगर जेव्हा जास्त मोठी असते तेव्हा तो जो चेंज असतो तो आपण ॲप्रिसिएशन म्हणून दाखवतो आणि जेव्हा इनर कॉलमची अमाऊंट आणि आउटर कॉलमची अमाऊंट कंपेअर केली असता आउटर कॉलमची अमाऊंट कमी झालेली दिसते तेव्हा त्यातला जो चेंज आहे तो आपण डेप्रिसिएशन म्हणून दाखवतो. सो जेव्हा असेटची किंमत कमी होते तुम्हाला रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला दाखवायचं आहे, जेव्हा असेटची किंमत वाढते तेव्हा तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचं. रिव्हॅल्युएशन अकाउंट करून झाल्यानंतर तुम्हाला रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट किंवा लॉस कॅल्क्युलेट करायचा असतो आणि तो ओल्ड पार्टनर्स फक्त ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो.